स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 20 जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे। प्राध्यापक जालेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील। शिवसेना नेते उदय सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। शेतकऱ्यांच्या हितासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे। प्राध्यापक जालेंद्र पाटील यांनी 20 जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। उदय सामंत म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या मुख्य प्रवाहात आणता येतील, तसंच विकासाच्या कामातही मदत होईल। उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर हा निर्णय निश्चित झाला। लवकरच हे 20 जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। याचसोबत राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे। राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिपद आणि पालकमंत्री पदांवरून वाद झाले। त्यामुळे नाराज आमदारांना शांत करण्यासाठी महामंडळाचं वाटप करण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपनं 132 जागांवर यश मिळवलं, तर शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या। त्यानंतर सरकार स्थापन झालं। सत्तेतील आमदारांची संख्या खूप जास्त असल्यानं अनेकांच्या मंत्रिपदाच्या स्वप्नांवर पाणी फिरलं गेलं। त्यामुळे तिन्ही पक्षांमधील नाराज आमदारांची संख्या मोठी आहे। त्यातील काहींनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे। हीच नाराजी दूर करण्यासाठी महायुतीनं फॉर्म्युला तयार केलाय। संख्याबळानुसार महामंडळाचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यानुसार महायुतीमधील भाजपच्या वाट्याला 44, शिंदेंच्या शिवसेनेच्या 33 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 23 महामंडळं येणार आहेत।